सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे शॉर्ट सर्किटमुळे एका कुटुंबाचे 10,63,000 रुपयांचे नुकसान। बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे दिनांक 23 एप्रिल 2025च्या मध्यरात्रीच्या सुमारास 1 ते 2च्या सुमारास श्री गोविंद महादू देवारे यांच्या राहत्या घरी अचानक मध्ये रात्री शॉर्ट सर्किट झाल्यामुळे संसार उपयोगी संपूर्ण साहित्य जळून खाक झालं। गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे ही आग विझवण्यात आली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। सरपंच प्रतिनिधी यांनी तातडीने तहसीलदार यांना फोन लावून माहिती दिली। त्याबरोबर मंडळ अधिकारी लक्ष्मण पगे हजर होऊन रीतसर पंचनामा केला। गृह उपयोगी साहित्य, भांडे, बर्तन, इतर साहित्य 1,23,000 रुपये, कुटुंबाचे कपडे व इतर सामान साहित्य 1,30,000 रुपये, लॅपटॉप, प्रिंटर व मोबाईल 80,000 रुपये, फर्निचर, सोफा, सगट, पलंग, सोफा सेट, पलंग आदी गादी 2,30,000 रुपये, कडधान्य, गहू, हरभरा, मूग डाळ, घरातील संपूर्ण रेशन 5 लाख रुपये गावातील पंचायत समक्ष मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून सादर केले आहे। विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकरी कुटुंब रस्त्यावर आला आहे। विद्युत मंडळाचे उपअभियांत्रिकी साहेबांना वारंवार माहिती देऊन सुद्धा त्यांनी आदमपूर गावातील मुख्य रस्त्याने संपूर्ण विद्युतची तारे लोंबकळत आहेत। गावात जर कोणती मिरवणूक असेल तर लाईट बंद ठेवून काढावी लागते। तरी देगलूर येथील विद्युत मंडळाचे उपअभियंता यांनी गावातील 1-2 जीवितहानी होण्याची वाट न पाहता कायदेशीर कार्यवाही करावी। आज एका गरीब शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे। दुसरी घटना घडण्या अगोदर गावातील मुख्य रस्त्यावरील सर्व लाईटच्या तारा दुरुस्त करून घेऊन ही घटना घडण्याची अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नये। गावातील सरपंच प्रतिनिधी दिलीप भुसावळे, माजी सरपंच मनिक प्रभू पेंटे, भारतीय जनता पक्षाचे मंडळ अध्यक्ष मारुती गंगाधर राहिरे, गंगाधर माधवराव हालबुर्गे, अहमदसाब पठाण, राम गोवर्धन हालबुर्गे यांनी देवारे कुटुंबांना धीर देत होते। संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी यांनी मंडळ अधिकारी यांनी तातडीने मदत कशी मिळते यासाठी प्रयत्न करावे अशी देवारे कुटुंबाचे व गावातील जनतेने आपल्याकडे अपेक्षेने बघत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे।